नमस्कार. आमवात आयुर्वेद चिकित्सा भाग 2 याच्यामध्ये आपलं स्वागत आहे. दवाखाना संपण्याची वेळ असते. एक मध्यम वयाची स्त्री अगदी कणत दवाखान्यामध्ये जेव्हा कन्सल्टिंग रूम मध्ये प्रवेश करते, पाहता क्षणी लक्षात येतं की ती अत्यंत वेदनेने विवळत आहे आणि तिला सांध्याचा एखादा आजार आहे. जेव्हा तिला रुग्ण तपासणीसाठी टेबलावरती बसायला सांगितलं तेव्हा ते सुद्धा तिला दुरापास्त होतं. अशी अत्यंत बिकट अवस्था, जिने पेन किलर्स, स्टेरॉइड, मेथोट्रेक्सेट यासारखी औषध घेऊनही कुठल्याही प्रकारचा उपशय किंवा फायदा नसलेली ही रुग्णा जेव्हा दवाखान्यात येते, आम्ही तिला तपासतो, आश्वासन देतो, आयुर्वेदिक औषधं आपण सुरू करतो, 7 दिवसाचा बस्तीचा उपचारही तिला सजेस्ट केला जातो. त्याप्रमाणे ती अत्यंत श्रद्धेने ती ट्रीटमेंट सगळी पूर्ण करते. पुन्हा आठवड्याने बराच फरक पडल्यानंतर तिला आत्मविश्वास येतो. पुढची आठवड्याची औषध घेऊन ती डायरेक्ट गिरनारच्या ट्रिपला जाते. तिथे 10,000 पायऱ्या चढून ती उतरते आणि अशा पद्धतीचा पराक्रमच म्हणता येईल हा करून जेव्हा दवाखान्यात येते आणि तिचे जे सद्गदित झालेले जे डोळे आम्ही पाहिलेले आहेत, आणि हाच खरं प्रत्येक वैद्याच्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण असतो की एवढ्या बिकट परिस्थितीतील एखादा आमवाताचा वेदनेने विव्हळत असलेला रुग्ण केवळ आयुर्वेदिक ट्रीटमेंटने ठणठणीत व्यवस्थित व्हावा आणि इतकी चॅलेंजिंग गोष्ट त्यांनी 15 दिवसाच्या ट्रिपने पूर्ण करावी, हा एक अत्यंत समाधानाचा क्षण असतो. आणि ही कहाणी सांगायची आपल्याला कारण एकच आहे. याच्यामध्ये जाहिरातीचा उद्देश नक्की नाही की खरोखरी मित्रांनो, आपण आमवाताने त्रस्त असाल, आपले कोणी नातेवाईक त्रस्त असतील तर आपण जरूर आशा ठेवू शकता की या आजाराला आपण या पद्धतीनेही दूर सरसावू शकतो. तर आपण याच्या खोलामध्ये जाऊया आणि माहिती घेऊया की कसा आयुर्वेद या आजाराच्या बाबतीमध्ये विचार करतो. आपण पाहिलं की याचं नाव आहे आमवात. तर याच्यामध्ये जोपर्यंत आमनिर्मितीची जी प्रक्रिया असते ती आपण थांबवत नाही तोपर्यंत आमवाताचं प्रोग्रेशन कमी होत नाही, पेन्स होतच राहतात. पेन किलर्स घेणं हे त्याच्यावरचं खरोखरी उत्तर नाहीये. अगदीच एखादी बिकट अवस्था असेल, काही कामं असतील तर आपण घेऊ शकतो, परंतु या चक्रात आपण जर अडकलो तर मूळ आजाराची कारणं याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं पेन किलर एवढंच त्याला उत्तर राहतं आणि पुढे मोठा अंधार निर्माण होतो. तर आपण याच्यामध्ये म्हटलं की अग्निमांद्य व्यवस्थित करणं ही या आयुर्वेदानुसार यातली पहिली स्टेप आहे. तर पहिली याच्यासाठी कुठलं ट्रीटमेंट सांगितलेली आयुर्वेदामध्ये दीपन आणि पाचन ही एक जोडगोळी अशा पद्धतीची कार्यांची आहे की ज्याच्यामुळे अनेक आजारांवरती आपल्याला एक किल्ली सापडते. तर दीपन पाचन यातलं महत्वाचं जे औषध आहे ज्याला विश्वभेषज असं म्हणतात, तर ते म्हणजे सुंठ. आपल्या घरात वापरलं जाणारं औषध हे महाऔषधी आहे आयुर्वेदामध्ये, हे लक्षात घ्या. याला भेषज म्हणजे औषध, विश्व म्हणजे विश्वाचं मूल्य असलेलं आयुर्वेदामध्ये याला इतकी महती आहे. हे दीपन पाचन यातलं अत्यंत श्रेष्ठ द्रव्य आहे. आमवातामध्ये अतिशय अमृत समान काम करणारं औषध आहे. आणि नंतरचं औषध आहे ते म्हणजे लसूण. तुम्ही म्हणाल हे स्वयंपाकघरातल्याच तुम्ही गोष्टी सांगतायत. मित्रांनो, खरं आहे की कितीतरी आपला आहार, आपण ऋषीमुनींचे आभार मानले पाहिजेत की आपल्या आहारामध्येच अशा गोष्टी आयुर्वेदाचार्यांनी चपखलपणे बसवलेल्या आहेत की जे आपले सगळे दोष हे संतुलित ठेवतात. तर त्याचंच हे असं लसूण हे औषध हे कफ कमी करतं, आम कमी करतं, पण यातला जो स्निग्ध रस आहे हा वात पण शमन करतो. त्यामुळे आमवाताच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं आमपाचक, शूलग्न, याच्यामध्ये लसूण, जिरे, सैंधव किंवा शुद्ध गंधक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची याच्यामध्ये एक जंत्री आहे. हे अत्यंत आमवातावरचं श्रेष्ठ औषध आहे. आणि मूत्रपिंडावरती काम करणं हे दातार शास्त्रींचा याच्यामध्ये आमच्या गुरुजींचा आदेश आहे आणि हा एक वेगळा आमवाताच्या चिकित्सेला त्यांनी दिलेला आयाम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही गोक्षुरादी गुग्गुळासारखं औषध वापरतो, हरळूसारखं औषध वापरतो की जे मूत्रपिंडाची सूज कमी करतं आणि त्याचा परिणाम सांध्यांवरती सत्वर आपल्याला दिसून येतो. इतर वेगवेगळ्या वनस्पती यामध्ये आपण वापरतो.
आघाडा आपण देवपूजेमध्ये वापरणारा जो आहे, ज्याला अपामार्ग म्हणतात, याचं पंचांग जे आहे ते आम्ही औषधामध्ये वापरतो. गुळवेल ही एक अत्यंत श्रेष्ठ वनस्पती याच्यामधली आहे की जी त्रिदोष शमन करणारी असं तिचं वर्णन आहे. इम्युन मॉड्युलेटर असं तिचं फंक्शन हे आधुनिक शास्त्रांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे. इतकं महत्वाचं औषध. आपल्याला माहिती की हे एक ऑटो इम्युन डिसऑर्डर याला म्हणतात, त्यामुळे इम्युन करेक्टिव्ह असं फंक्शन या गुळवेलीचं आहे. तिथं आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि स्वेदन, मागच्या क्लिपमध्ये मी जसं सांगितलं की वालुका स्वेद, सुरुवातीची जी अवस्था असते याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तेल लावून, महानारायण तेल, बला तेल, कुठलंही तेल सुरुवातीच्या काळामध्ये आमवातामध्ये निषिद्ध आहे, कारण त्याच्याने वेदना वाढतात. त्यामुळे सुरुवातीला कोरडा शेक देणं, मग अगदी विटेचं चूर्ण असेल किंवा वाळू आपण याच्यामध्ये घ्यावी, ती तव्यावरती गरम केलेला जे तवा असतो त्याच्यावरती ही पोटली दाबून दाबून फिरवायची आणि नंतर जे दुखणारे सांधे असतात याला जर आपण असा शेक दिला 10 मिनिट सकाळी आणि 10 मिनिट संध्याकाळी, तर आपली पेनकिलरची जरुरी कमी होते. आणि मित्रांनो, या वालुका पोटली स्वेदन जे आहे याच्यावरती खूप मोठं संशोधन आयुर्वेद विद्यापीठामध्ये झालेलं आहे. त्यामुळे याला एक प्रकारची पुष्टी आहे की पेनकिलर्सचा सुद्धा वापर किंवा गरज ह्या स्वेदनामुळे कमी होते. तर जेव्हा आता हे सगळे सुरुवातीचे दीपन, पाचन, स्वेदन हे उपचार केले जातात त्यावेळेस आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये वेदना कमी होते. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये माझी नेहमी सर्वांना विनंती राहील की नवीन आमवाताचे जे रुग्ण असतात त्यांनी आयुर्वेदाचा अंगीकार करावा. त्यामुळे पुढे आणखीन जी क्रॉनिक स्टेज त्याची येत नाही आणि पुढचे उपचार टळतात. पण बऱ्याचदा आयुर्वेदामध्ये कडे रुग्ण हे सगळे दरवाजे ठोठावून झाल्यावर आयुर्वेदाची पायरी चढतात. आजाराचं प्रोग्रेशन झालेलं असतं आणि त्याला क्रॉनिक स्टेज आलेली असते. तर याची मॅनेजमेंट ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सुद्धा करावी लागते. तर यामध्ये स्नेहपान, स्वेदन आणि विरेचन हा जो क्लासिकल विरेचनचा जो प्रोटोकॉल आहे हा पूर्णतः वापरून या विरेचन ट्रीटमेंटनी सुद्धा आमवातामध्ये जीर्ण झाल्यानंतर अत्यंत सुंदर त्याचे फायदे होतात. आणि सगळ्यात पुढचं जे आहे ट्रीटमेंट ती म्हणजे बस्ती ही ट्रीटमेंट. मगाशी मी जे पेशंटला रुग्णाला सांगितलं की आम्ही हा उपचार केला कारण तिची आमवाताची ही थोडी क्रॉनिक कंडिशन झालेली होती. तर या अवस्थेमध्ये बस्तीचे उपचार, याच्यामध्ये रासनासप्तक किंवा वातग्न काढा यासारखे आम्ही काही काढे बनवलेत. या काढा करतो, त्याच्यामध्ये सैंधव, तेल, मध या सगळ्या औषधांचं मिश्रण करून हे मिश्रण यामध्ये ओतलं जातं आणि गुदद्वाराच्या वाटे हे औषध शरीरामध्ये सोडलं जातं. कारण वाताचं मुख्य स्थान जे आहे हे पक्वाशय सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं मूळ स्थान जे आहे त्यामध्ये तो जर दोष जिंकला तर त्याचा परिणाम आपल्यावर सांध्यावर दिसतो. त्यामुळं हे काहीसं विनोदी पद्धतीने आपण म्हटलं जातं की दर्द कहा और दवा कहा. म्हणजे आपल्याला त्रास एके ठिकाणी असतो परंतु उपचार हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती करतो, वात दोष तिथला कमी करतो आणि त्यामुळे आमवातामध्ये फायदा होतो. तर ही बस्ती ही अत्यंत रामबाण चिकित्सा जेव्हा जीर्ण आमवात होतो किंवा वैतरण बस्ती ज्याच्यामध्ये गोमूत्रासारखी औषधं यामध्ये वापरली आहेत ती सुद्धा आमवातावरची. आणि आमवाता सदृश्य जे अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस किंवा वेगवेगळे जे प्रकार आहेत, सूज येऊन होणारे जे संधिवाताचे प्रकार आहेत यामध्ये वैतरण बस्ती हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. आणि इन्स्टंट पेन रिलीफ आपल्याला हवा असेल तर ते म्हणजे जलौका वचरण. अनेक आजारांमधलं हे एक भगवान धन्वंतरीच्या हातातलं एक शस्त्र आहे. इतकी महती या जलौकांची आहे. या निर्विष जलौका असतात, या पाण्यामध्ये सापडणाऱ्या ज्या लीचेस म्हणतो, या जॉईंट वरती आपण लावल्या तर त्या सूज कमी करतात. वेदना निर्माण करणारी जी रसायनं असतात ती शोषून घेतात. त्यामुळे सूज, वेदना, लालिमा, गरमपणा या सगळ्या गोष्टी या सांध्याच्या याच्यामुळे कमी होतात. डिफॉर्मिटी टळू शकते. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. जेव्हा आपण उपनाव किंवा पोटीस करतो तेव्हा सुद्धा या ट्रीटमेंटमुळे सांध्यामध्ये, कारण महत्वाचा जो कॉम्प्लिकेशन असतं आर्थरायटिसचं ते म्हणजे डिफॉर्मिटी होणे. सांध्यांमधली जी स्पेस असते ते जाते आणि हाड एक सलग बनतं आणि त्यामुळे डिफॉर्मिटी बनतं. त्याचप्रमाणे काही पंचकर्म पूरक उपचार आहेत ज्याच्यामध्ये पत्रपिंड स्वेद हा एक उपचार याच्यामध्ये केला जातो. निर्गुंडी किंवा एरंडपत्र यासारखी जी पानं आहेत ही पानं औषधी तेलामध्ये तळून त्याची पुरचुंडी, जसं आपण मगाशी बघितलं की ही वाळूची पुरचुंडी आहे तसंच काही औषधी पानं असतात त्याची पुरचुंडी बनवली जाते. ती गरम तेलामध्ये बुडून त्यांनी सांध्यांना मसाज केला जातो. तर याच्यामुळे वात आणि कफ हे दोन्ही दोष कमी होतात. आमवातामध्ये ही अत्यंत उपयुक्त ट्रीटमेंट आहे. धारा म्हणून एक
एक प्रकारची केरळीयन पंचकर्म आहे. औषधी वनस्पतींचे काही काढे असतात. धान्याम्ल म्हणून एक पदार्थ आहे, त्याची धारा संधिवातामध्ये केली जाते, आमवातामध्ये केली जाते, तर त्याचा सुद्धा परिणाम चांगला होतो. पोटली मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये काय होतं की डिफॉर्मिटी आपल्याला टाळायची, तर डिफॉर्मिटी होते का हे आपण आधी समजून घ्यायला पाहिजे. आमवातामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं, सायनोव्हियल मेम्ब्रेन, आता हा समजा जॉईंट आहे आपला, या जॉईंटमध्ये आतमध्ये सायनोव्हियम असतं, सायनोव्हियल मेम्ब्रेन असतं, त्याला सूज आलेली असते आणि ती सूज कार्टिलेज पर्यंत जाते. कार्टिलेज आतमध्ये म्हणजे दोन्ही हाडांचं घर्षण होणे म्हणून प्रोटेक्शन करण्यासाठी एक कव्हर असल्यासारखं असतं, तर तो एक वेगळा अस्थिचा प्रकार आहे ज्याला पुरच्या म्हणतात. तर तिथपर्यंत ती सूज जाते आणि ते कार्टिलेज झिजत जातं आणि शेवटी बोनवरती बोन घर्षण व्हायला लागतं अस्थिंवरचं, आणि ते जेव्हा अस्थिला अस्थि चिकटतो तेव्हा त्याच्यामध्ये कंटिन्युटी तयार होते, मध्ये सुद्धा अस्थि निर्मिती होते आणि त्यामुळे जॉईंट स्पेस जी आहे ती निघून जाते. हे हाड सलग बनतं. त्याच्यानंतर वेदना कमी होते, परंतु हालचालींवर मोठ्या प्रमाणावरती मर्यादा येते, कारण अनेक डिफॉर्मिटी त्याच्यामध्ये तयार होतात. तर ही पोटीस जी ट्रीटमेंट आहे, पोटली जी ट्रीटमेंट आहे, उपनाह ट्रीटमेंट जी आहे, याच्यामुळे ही जॉईंट स्पेस व्यवस्थित राहते. तर ह्या अशा अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट आमवातासाठी वेगवेगळे प्रोटोकॉल वेगवेगळे अवस्थेनुसार आहेत. काही रुग्ण हे केवळ औषधी चिकित्सेने बरे होतात, काही रुग्णांना पंचकर्माची गरज लागते, परंतु प्रत्येक रुग्णाला हा नक्की चांगल्या पद्धतीचा परिणाम उपशय हा आयुर्वेदाने मिळतो, ही गोष्ट मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. यामध्ये अपथ्य आयुर्वेदामध्ये महत्वाची गोष्ट आपण सांगितली ती म्हणजे आमनिर्मिती. तर त्या करणाऱ्या ज्या गोष्टी असतात, जड पदार्थ, मधुर पदार्थ, आंबवलेले पदार्थ, उडदाच्या डाळीच्या सारख्या गोष्टी, थंड पदार्थ, फ्रीज मधल्या गोष्टी, जास्त वारा फॅनचा असेल किंवा एसीचा असेल ब्लोअर, किंवा रात्रीचं जागरण, दिवसा झोप, ह्या सगळ्या गोष्टी या आजाराला खत पाणी घालणाऱ्या आहेत. याच्यापासून दूर राहावं. तर मित्रांनो, आमवात हा नक्कीच क्लिष्ट आजार आहे, त्रासदायक आजार आहे, परंतु मी आयुर्वेदाच्या आणि आमच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला जरूर आश्वस्त करू इच्छितो की आपण आयुर्वेदाचा आश्रय या आजाराच्या बाबतीत घ्यावा आणि आपली वेदना कमी करावी. धन्यवाद.